विहार. आज आपला 26वा दिवस. आपण निघलोय रोकडेश्वर हनुमान मंदिर मांडवा इथून. तर आज आपल्याला अंकलेश्वर इथून 9 किलोमीटर आहे. तर आपण चाललो आहे अंकलेश्वरकडं. बघू वाटत कोणते कोणते तीर्थ वगैरे लागतात. तर तिथून पुढं हासोट 28 वगैरे किलोमीटर आहे, बुलबुला कुंड वगैरे. तर आज आपण सगळे पाहू आणि जय सीताराम. तर पाहू आपण आज काय काय आपल्याला लागतं आहे ते. चला चाललो आहे आपण. रात्री मस्त वगैरे व्यवस्था झाली त्यांनी, खूप बालभोग वगैरे घेऊन चाललो आहे आपण. आता चहा घेतला आणि चाललो आहे आता आपण पुढे. अंकलेश्वर रस्ता आहे हा. बाकी खात्यात चालू आपली परिक्रमा असं मागं चहा वगैरे प्यायला थांबलेले. त्या काकांनी जे टपरीवाले काका येतं त्यांनी चहा प्यायला बोलवलं होतं. तर चहा बिस्किट वगैरे दिले, आपण पाणी वगैरे घेतलं आपण, कारण आपण तिथं नाश्ता वगैरे मागच केलं. तर आता चाललो आहे आपण पुढं. ती अंकलेश्वरच्या अलीकडं आपल्याला जी सिटी लागली आहे तर ती अंदाडा. बरीच मोठी सिटी आहे, बराच वेळापासून लागली आहे आपल्याला. इथून पुढं अंकलेश्वर जवळ राहिले. 1 तासामध्ये आपण अंकलेश्वरला पोहोचू. अंकलेश्वर समोर दाखवलेली परिक्रमा मार्ग वगैरे दाखवलं सरळ. आता सगळे परत चहा घ्यायला बसले. आत्ताच चहा घेतला होता. चला आपण जाऊ पुढे आता. नर्मदा परिक्रमा मार्ग 2 वेळेस चहा झाला आहे अंदाडा गावामध्ये, शहरामध्ये. सूर्य वगैरे उगवलाय, सगळं घेऊन वगैरे पडलंय. चला आपण जाऊ पुढं आता. अंकलेश्वर जवळ आलोत. हा पण एक रस्ता आहे आणि हा एक मधून रस्ता सांगितला आपल्याला सोसायटी मध्ये. तर आपण इकडनं चाललो आहे आता. पुढे एक ब्रिज लागेल, तर त्या ब्रिज खालून आपल्याला परत थोडंसं लांब अलीकडंच यावं लागेल ब्रिज चढायला. त्यामुळं आपण इकडनं चाललो आहे आपण आता. तर एक रस्ता आहे, चला विचारत जाऊ, कारण हा मार्ग परिक्रमेतला नसून त्यामुळं या मार्गावर काही पाट्या वगैरे नाही आहेत. तर चला आपण चाललं इकडनं आता. बघू पुढं कसा रस्ता आहे. लागला आपल्याला अंकलेश्वर भरूच मार्ग. उजव्या साईडला भरूच राहतं. तर पुढं गेल्याच्या नंतर नर्मदा मैया वगैरे गोल्डन ब्रिज येतो. आता आपण चाललो आहे डावीकडं, कारण आपण मग जो रस्ता सोडला होता तो सरळ येऊन ब्रिज खालून आपल्याला वरच यायचं होतं. तर आता आपल्याला पुढं जो ब्रिज दिसतोय त्या ब्रिजवरून जाऊन पलीकडे उतरायचं वाटतं. बघू आता कसं आहे ते. हे अंकलेश्वर. आता आपण अंकलेश्वरमध्ये आपण येतो. कोल्हापूरकडे एक मार्ग बाजूला जातो. बघू आता आपण तिकडं तो मार्ग वगैरे शोधू. पुढे एक आश्रम आहे, आश्रम बघू, दर्शन घेऊ आणि मंदिरात पुढे जाऊ. चला नर्मदे विहार. आपण वरून आपण या पुलाच्या खालून आलो असतो, समोरून आलो असतो. परत हाच पूल आपल्याला सर्व्हिस रोडनी वरती येऊन त्याच पुलावरून जावं लागलं असतं. तर आत्ता आपण पुलावरून चाललो आहे. आता पुढे एक आश्रम आहे, तर त्या आश्रमात थांबू, दर्शन वगैरे घेऊ आणि मग जाऊ हासोटकडे. म्हणजे आपल्याला बुलबुला कुंड वगैरे लागेल, तर ते करून. हे काका रस्त्यावर थांबलेच आणि ब्रिजवर ते प्रत्येकाला दर्शन आणि बिस्किट वगैरे देते. नर्मदे हर, नर्मदे हर. अरे चलेगा बाबू. आओ बिस्किट कहाँ से हो? यही से. त्यांनी आपल्याला बिस्किट वगैरे दिले. 20 रुपये दान पण दिले. आपण ज्यावेळेसपासून गुजरातमध्ये लागलो त्यावेळेसपासून ताटाला वगैरे पैसे वगैरे ठेवताय. मागच्या व्हिडिओमध्ये पण एका त्यांनी 50-50 रुपये आपल्याला जेवताना ताटाला वगैरे ठेवले होते. चला आपण हा ब्रिज क्रॉस करू आणि पलीकडे जाऊ.
इथं नर्मदा परिक्रमा मार्ग दाखवलाय. तर चला आपण जाऊ पलीकडं. हा रोड सरळ हासोटला जातो, जे की हासोटपासून विमलेश्वर 10-15 किलोमीटरच्या अंतरावर आहे. म्हणजे आपल्याला तिथून बोटीने परत उद्या बसायचं आहे आणि रेवासागर पार करून पलीकडच्या तटावर जायचं आहे. चला नर्मदे हर. हे आलं आपलं अंकलेश्वरमधील रामकुंड मंदिर आणि आश्रम. टूर्स अँड ट्रॅव्हलची गाडी वगैरे लागलेली आहे. नर्मदा परिक्रमेमध्ये आलेत लोक, तर ते थांबलेले तिथं. तो आतमधून मंदिर दर्शन वगैरे घेऊ. आणि बुलबुला कुंड इथून 10 ते 11 किलोमीटर आहे. मग जाऊ आपण तेव्हा बुलबुला कुंडाकडे. सकाळपासून आपण 3 तासामध्ये 10 किलोमीटर चाललो. कारण ज्या रोकडेश्वर हनुमानाच्या मंदिरातून आपण माटव्यामधून निघलो होतो, तर तिथून हे अंतर मॅपवर चेक केलं तर 10 किलोमीटर भरलं. स्वयंपाक वगैरे चालू आहे, लोक थांबलेत. नर्मदे हर. मांडवेश्वर, महादेव, शिप्रा, वैश, गौतम येते थोडी आता गुजराती कळायला लागले. आता कसं काढतात. बऱ्यापैकी मराठीसारखंच आहे, फक्त वर डोक्यावर रेष नाही आडवी. चला जाऊ आतमध्ये, बघू कसं काय आहे ते रामकुंड. चला आता आपण निघालोय हे अंकलेश्वरच्या रामकुंडावरून. जे पाठीमागं दिसते ते रामकुंड. आता आपण चाललोय बुलबुला कुंडाकडं. तिथून बुलबुला कुंड 10 किलोमीटर आहे. चला नर्मदे जाऊ आता आपण. ह्या अंकलेश्वरच्या आश्रमातून जे 2 रोड जातात, एक हासोटला जर जायचं म्हटलं तर साजोद मार्गे जातो. तो फक्त 10-12 किलोमीटरवरच आहे साजोद. तर आपण चाललो आहे बुलबुला कुंडाकडून. याच्याकडनं थोडं लांब पडतं, पण बुलबुला कुंड पण महत्त्वाचं आहे. त्यामुळं आपण आता बुलबुला कुंडाकडे चाललो आहे. इकडनं आपल्याला एक 7-8 किलोमीटर किंवा 10 किलोमीटर पण लांब पडू शकतं. तर चला जाऊ आपण विचारित, कारण रस्ता आपल्याला अजून माहीत नाही इकडं कसं आहे ते. आत्ता आपण मंदिरातून बाहेर निघलो आहे. पाठीमागं मंदिर होतं आपल्या. आपण थोडं वळून आल्याच्या नंतर विचारू. आता आपण थोडा पुढं जरा रस्ता वळला आहे कुठेतरी. चला आता बुलबुला कुंडकडे आपण चाललो होतो. हरमध्ये हर यांनी आपल्या सगळ्यांना ढोकळा वगैरे दिलाय. नर्मदे हर. चला आता निघू आपण इथून पुढं. चला मुंबई ते अहमदाबाद जे बुलेट ट्रेन होणार आहे 508 किलोमीटर. तर त्याचं काम चालू आहे. ते शेवटच्या टप्प्यात ते पूर्ण होत आलं आहे. ते 2027पर्यंत ते पूर्ण करण्याची त्यांनी तारीख दिलेली आहे. तर तेच काम चालू आहे. भरोच या ठिकाणी पण त्याचं एक स्टेशन आहे. अहमदाबाद, भरोच, सुरत असे जवळजवळ 12 स्टेशन आहेत त्याचे. त्याचंच ते काम चालू होतं. आत्ता आपण आलो त्याच्या पुढं. बुलबुला कुंड राहिलं इथून 5 ते 6 किलोमीटर. मागं दिसतंय काम. आपण जर मेन रोडने गेलो असतो तर मेन रोडपासून हा जो कॅनल येतो, तर ह्याच कॅनलने आपल्याला या रस्त्याने यावं लागलं असतं मेन रोडवरून. इथं मार्ग दिलेला आहे, परिक्रमा मार्ग. पाणी वगैरे चालू आहे कॅनलला. पूर्ण घरी गायांचा कळप आलाय पुढून.
थोडासा थोडा बसू आपण. एक नॉनस्टॉप झाला आपण 1.5 तास झाला आपण चालतोय. पुढं जरा एक शेड दिसतंय, आपण तिथं बसू. भरपूर गाय आहेत इकडं. पूर्ण गुजरातमध्ये जास्त गिरगायांचाच हे म्हणजे गिरगायांचंच पालन वगैरे, गोशाळा वगैरे सगळ्या गिरगायांच्याच आहेत. बसू आपण इथं. हे पुढं 1 किलोमीटर बल्बाला कोण राहिले. ही परिक्रमा असे एका झाडाखाली कोणीतरी भोजन प्रसादी वगैरे वाटलेली. चला आपण तिकडे चाललोय. काहीतरी बालभोग वगैरे दिलाय वाटते. दुपारचे वाजले 1:30. ऊन वगैरे वाढलं इकडं. इकडं सगळ्या ONGCच्या पाईपलाईन वगैरे येतात. ऑइल अँड नॅचरल गॅस कंपनी आहेत पूर्ण इकडं. हा पूर्ण एरिया बघू. चहा वगैरे आहे. नर्मदे हर खिचड़ी वगैरह इधर सब परिक्रमा की सेवा करने का आते हैं तो खिलाते हैं, ऐसा ना बहुत आनंद लेते हैं ना. एकदम वेळेला मस्तपैकी जेवण वगैरे भेटलं. सकाळपासून आम्ही फक्त एकदा बालभोग घेतला होता, त्यानंतर थोडासा ढोकळा वगैरे खाल्ला होता. तर आज असं वाटलं होतं की आता आम्ही आश्रमावर काही पोहोचत नाही, कारण उशीर झाला होता. आणि तसंही तिथं आता काही राहिलं पण नसेल. पण या झाडाखाली यांनी चांगली सेवा वगैरे दिली. रोज ते जेवण वगैरे आणून देतात परिक्रमावासियांसाठी. आज आपला नंबर लागला तिथं. मस्तपैकी त्यांनी लोणचं, चपाती वगैरे, भात, बुंदी आणि ताक वगैरे भरपूर दिलं त्यांनी. सगळे अजून परिक्रमावासी जेवण वगैरे करतायत, भोजन प्रसादी घेत आहेत. अन्नक्षेत्र बुलबुला कुंड कश्यप ऋषी आश्रम. हे पुढं जे दिसतंय ते कश्यप ऋषी आश्रम. आपण आलोय आता. कश्यप ऋषींनी जिथं तप केलं, कश्यप ऋषींची तपश्चर्या भूमी. तर त्यांनी इथं जे शिवलिंग वगैरे आहे, तर त्यांनी तप वगैरे केल्याच्या नंतर महादेवाचं शिवलिंग वगैरे इथं स्थापन कश्यप ऋषींनी केलेलं आहे. त्याची माहिती आपण बघू. खूप छान असं मंदिर आहे. आतमध्ये जाऊ, दर्शन वगैरे घेऊ. बघू जर मुक्कामाची वगैरे सोय इथंच असेल, आश्रम वगैरे, तर इथंच थांबू. आज आहे वाटतं आहे तिकडं हॉल वगैरे. तर बघू आपण इथं दर्शन वगैरे घेऊन जाऊ मग पलीकडं. चला दर्शन घेऊ आतमधून. दर्शन वगैरे घेऊन आलो आपण. 3 हे परिक्रमावासी खंड, म्हणजे परिक्रमावासींची थांबण्याची जागा. तर खूप मोठं हॉल वगैरे इथं. तर आपण आज इथंच थांबतोय. आज आपण सकाळपासून आत्तापर्यंत 3 वाजेपर्यंत आपले 20 किलोमीटर पूर्ण झाले. नर्मदे हर. फक्त आपणच पुढं आलो, आपणच थांबलोय आज. आज जर आपण लवकर थांबलो. चला बघू आपण इकडं आसन वगैरे लावू आपले. खूप
खूप मोठं हॉल वगैरे, भरपूर लोक झोपण्याची व्यवस्था इथं. शंकराचं मंदिर नागेश्वर. आणि हे आपलं आश्रम असं वगैरे टाकली आपण. हे चाललो आहे आपण इकडं बुलबुल कुंडाकडे. बुलबुला कुंड तिकडे जे दिसतंय बुलबुला कुंड. चला ते पाहून येऊ. इकडं मंदिर, हा आश्रमाची, हे आश्रम आणि पुढे हे बुलबुला कुंड. एकदम थोडं जवळ आहे आश्रमापासून, मागच आहे, पाठीमागच. शंकराची पिंड वगैरे. नर्मदे हर. पाणी थंड आहे, पण असे पाणी बुडबुड्या वगैरे निघतात पाण्यामधून, त्यामुळे याला बुलबुला कुंड बोलतात. आवाज दिल्यावर बरोबरीचा आवाज येतो मला पाहिजे. नाही गरम नाही.